नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यासाठी आपण जो प्रश्नपत्रिका याची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवरील प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहत आहोत. आणि त्यामध्ये मागे झालेल्या ज्या परीक्षा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील काही IMP प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. करिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा आपण वन लाईनर पद्धतीने पाहणार आहोत. यामध्ये आपण जास्त विश्लेषण करणार नाही. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, अखिल भारतीय कबड्डी महासंघ डॅशमध्ये स्थापन करण्यात आला. अखिल भारतीय कबड्डी महासंघ कोणत्या सालामध्ये स्थापन झालेला आहे? 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? 1945, 1935, 1950 की 1940? अखिल भारतीय कबड्डी महासंघ. त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा, पर्याय नंबर 3. 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झालेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय आहे, संघराज्यवाद म्हणजे काय? बघा, पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला? शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे, त्यानंतर केवळ हुकुमशाही असणे, त्यानंतर केवळ नोकरशाही असणे किंवा केवळ एकदलवाद असणे. मग संघराज्यवाद म्हणजे काय? काय उत्तर येईल याचं? जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर कमेंटमध्ये देत चला, की जेणेकरून तुमचं रिव्हिजन पक्क होईल. काय आहे? पर्याय नंबर 1, शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे म्हणजेच काय? संघराज्यवाद होय. पुढचा प्रश्न आपण बघूया. तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे. व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100%. ऐरावत हा सुपर कॅम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केला? ऐरावत हा जो सुपर कॅम्प्युटर आहे हा कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केलेला आहे? बघा, संस्थेचे नावं तुम्हाला दिलेले. आणि जो ऐरावत नावाचा सुपर कॅम्प्युटर आहे हा कोणत्या संस्थेनं बनवला किंवा इन्स्टॉल केलेला आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? इस्रो, जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे, तिनं इन्स्टॉल केला का? NAL, त्याला काय म्हटलं जातं? नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, हिनं इन्स्टॉल केला. किंवा CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॅम्प्युटिंग, किंवा BARC म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. म्हणजे कोणत्या संस्थेत हा इन्स्टॉल झालेला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. या संस्थेमार्फत ऐरावत हा सुपर कॅम्प्युटर इन्स्टॉल केला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. 2023 मध्ये कोणता न्यायाधीश आहे की ज्यांना आंध्र प्रदेशाचे राज्यपाल म्हणून ती नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, पर्याय पहा काय आहे? PB सावंत, V रामास्वामी, अब्दुल नाझीर आणि KN सैकिया. या 4 पैकी कोणते न्यायाधीश आहे की त्यांची आंध्र प्रदेश या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? पर्याय नंबर 3, अब्दुल नाझीर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. सुत्त पिटकाची स्थापना डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. जे सुत्त पिटक आहे, बौद्ध धर्माचे जे त्रिपिटक आहे त्यापैकी सुत्त पिटकाची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली? आनंद, गौतम बुद्ध, जमाली, उपाली. कोण धर्मगुरू होते ते?
योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर 1 आनंद. सुत्तपिटकाची स्थापना आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. खालीलपैकी कोणते आवृत्त बीजाचे उदाहरण आहे? आवृत्त तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आणि त्यापैकी असं विचारलं की कोणतं आवृत्त बीजाचे उदाहरण आहे. बघा सायकस आणि पायनस या 2 पैकी कोणतं आवृत्त बीजाचं उदाहरण आहे? पर्याय काय दिले बघा 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. केवळ 2 बरोबर आहे, केवळ 1 बरोबर आहे आणि चौथा पर्याय काय आहे? 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. काय उत्तर येईल याचं? कोणतं आवृत्त बीजाचं उदाहरण आहे? सायकस आणि पायनस. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. यावर थोडासा आपण प्रकाश टाकूया. बघा आवृत्त बीजी जी वनस्पती म्हणजे कोणत्या वनस्पती असतात? त्या फुलझाडे ज्यांची बीजे फळ किंवा अंडाशयात आच्छादित असतात. प्रकार पाक आहे मोनोकोटाइलडॉन म्हणजे 1 कोटिलडॉन आणि दुसरी कोणची डायकोटाइलडॉन म्हणजे 2 कोटिलडॉन. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला आवृत्त बीजाचं तर काय येईल? टमाटर म्हणजे फळझाड असतं. त्यानंतर गवत, झुडपे, वेली आणि वृक्ष म्हणजेच वृक्षामध्ये काय येतं उदाहरण झालं तर आंबा, केळी आणि इतरमध्ये तांदूळ, गहू, कापूस हे काय याचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 मध्ये प्रसिद्ध केली? कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका या 21-22 मध्ये प्रसिद्ध केलेले आहे? बघा संस्थेचे नावं तुम्हाला दिलेली त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा संस्था कोणकोणत्या आहे? SCBI, त्यानंतर नीती आयोग, त्यानंतर नाबार्ड, त्यानंतर RBI. 4 पैकी कोणत्या संस्थेने? तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? 2 विधानं तुम्हाला दिलेली जे भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भामध्ये योग्य विधान कोणते? बघा पहिलं विधान आहे ते खुदाई खिदमतगारांचे संस्थापक होते आणि दुसरं विधान आहे ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते. बघा पर्यायामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. त्यानंतर दुसरा पर्याय 1 आणि 2 दोन्ही विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पर्याय केवळ 1 विधान बरोबर आहे किंवा केवळ दुसरं विधान बरोबर आहे. तर काय उत्तर येईल याचं? ते खुदाई खिदमतगार या संस्थेचे संस्थापक होते हे विधान योग्य आहे. म्हणजेच केवळ 1 बरोबर हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? कोणत्या शतकाच्या दरम्यान? 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणतं होतं? बघा मगध, कोसल, कुरु की व्रज्जी. काय योग्य उत्तर येईल? 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान. बघा तर पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल की मगध हे जे महाजनपद होतं हे सर्वात शक्तिशाली जनपद होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख डॅश येतो म्हणजे किती वेळा येतो? ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुना या नद्यांचा उल्लेख किती वेळा येतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेले. पर्याय तुम्हाला दिले 10 वेळा, 200 वेळा, एकदा किंवा 100 वेळा. किती वेळा येतो ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुना या नद्यांचा उल्लेख? तर एकदा येतो. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले? ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकलेले? बघा पर्यायामध्ये कोण दिलेले? खाशाबा दादासाहेब जाधव, अभिनव बिंद्रा, नीरज चोपडा आणि राजवर्धन सिंह राठोड. कोणी जिंकलेले? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3 नीरज चोपडा यांनी भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून ठेवायचे. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायची,
काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये देत चला. भेटूया असाच महत्त्वाचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.